12th मॅन पाठवून द्या. शेवटचा कॉल आहे. परत तुम्हाला पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. बॅटिंग करणार अंबिका, बॅटिंग करणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करणारा संघ तुमचा 12th मॅन पाठवून द्या. चला प्रेक्षकांना सूचना, जे भिंतीवरती बेंचवरती जे बसलेले आहेत तुम्ही थोडंसं भिंतीवरती बसा वरच्या बाजूला, का की दोन्ही संघ इथे प्रोफेशनल आहेत, एरिया वाईज संघ आहेत. तुम्हाला देखील दुखापत होऊ शकते किंवा खेळाडूला तुमच्यामुळे दुखापत होऊ शकते. त्यामुळे विनंती आहे थोडंसं वरती बसा आणि स्क्वेअर लेग अंपायर प्रॉपर तुम्ही थांबा. सावलीच्या बाजूला थांबू नका, एकदम प्रॉपर इथं अंपायरिंगसाठी तुम्ही सज्ज राहा. कारण की उमेश बामले चेक चेक. चेतन माटे गोलंदाजी मार्क वरती, पर्वती या संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. डावखोर गोलंदाज आणि स्ट्राईक वरती उमेश बामणे. अगदी मला वाटतं वेट कमी करून हा खूप दिवसानंतर मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरचं फलंदाज जर पाहायला गेलं तर राहुल परत एकदा कवचला मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा दरम्यानच्या दिशेने चेंडू जात. लुजर लुजर टीम 5:30 वाजता इथे या. विकेट केला इथं फलंदाज च्या बॅट मधला येतोय आडवा, बॅटने फटका, चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने सीमारेषा पार. राहुलच्या बॅट मधला येतोय पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. 7 धावा धावफलकावरती 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. चेतनने पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या सुरू आहे. नवीन चेंडूचा इथं फर काढण्याचा काम इथं करताना पाहायला भेटतो तो राहुल उमेश सुनील हे इन ऍक्शन मध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटणार तो अंबिका या संघाकडनं. फुलटॉस परत एकदा, नो चान्स और ये 4 रन. चेंडू अगदी दिशा देताना पाहायला भेटतोय. फुलटॉस चेंडू होता इथं 30 सर्कलच्या खेळाडूच्या डोक्यावर ऑफ साईडला फटका खेळून काढलाय. अगदी जमिनीलगत चेंडू जाताना पाहायला भेटतो सीमारेषा पार. चेतनच्या विरोधात हा येतोय चौकार. 11 धावा धाव फलकावरती. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे शॉट. शॉर्ट पिच इथं फुल केलाय, डीप स्कोअर लेखला. परत एकदा चेंडू राहुलच्या बॅट मध्ये जातोय, षटकार.
डीप स्क्वेअर लेगला आलेल्या बॅटने इथं फटका खेळवताना पाहायला भेटतो. 17 धावा धावफलकावरती इथे लागताना पाहिजे. तडाखेबाद इथं सुरुवात आपल्या संघाकडनं. जर समोरचा संघ देखील पाहिलं गेलं तर मातब्बर आहे सर्व खेळाडू इथे एकच परिसरामधले तुम्हाला आकाश उत्तेकर दिसतील. त्याचबरोबर चेतन भाटे गोलंदाजी मार्कवरती, आकाश काळे, दादा गायकवाड अनेक खेळाडू इथं पर्वती 11 या संघाकडनं आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहिलं होतं. फलंदाजी करताना देखील संघ तेवढं ताकदवान आहे. हडपसरचा संघ आहे. उमेश बामणे, राहुल 2 फलंदाजी करताना पाहिजे. अजून देखील विशाल आहे. विशालला आपण पाहिलं असेल ओपनिंगला फलंदाजी करताना. पण इथे राहुलला इथं सध्या दिले कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतोय. षटक संपलं ते एका षटकाला तर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 17 धावा. आकाश गोलंदाजी मार्कवरती, आकाश उत्तेकर फिरकीचा जादूगार, नवीन गोलंदाज हाताळण्यासाठी हा देखील माहीर आहे. तर पाहूया आपल्या गावासाठी तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. आपण मृत्युंजय संघाकडनं हे खेळाडू पाहिले असेल खेळताना. पण आज आपल्या एरियासाठी इथं मैदानाचे आत आलेत. जाणता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दिवस क्रमांक 3 आपण पाहतात. आणि एरियाचे हाफ, एरिया वाईज हाफ आपण पाहतात. एरियामधले 4 संघ इथे खेळताना पाहायला भेटतात. ओहो, परत एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने इथं बॅट फिरवली होती पण चेंडू एवढा वेगाने जेव्हा फिरला अगदी थोडंसं पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. परत एकदा फ्लायटेड डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेर येताना पाहायला भेटतो चेंडू डॉट. विकेट किपर कुठलीही चूक करत नाही. चेंडू इथं निर्धाव होताना पाहायला भेटत. असेच गोलंदाजीचे इथे अपेक्षा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ नायकाकडनं. जर पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते. परत एकदा ही ते फंबल होताना पाहायला भेटतोय. जर चेंडू हातात आला असता तर छायाचित्र थोडेसे वेगळे दिसले असते. नो स्ट्राईक यांना थ्रो केला असता तर. पण तिथे अमितकडनं झालेली चूक. परत एकदा चेंडू इथं फिरताना पाहायला भेटतात. घर 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 ह्यात फिरकी इथे घेताना पाहायला भेटतो चेंडू. आणि हे देखील विकेट गोलंदाजासाठी खूप मदतगार आहे कारण की विकेटवरती चेंडू भरपूर फिरताना पाहायला भेटतात. मातीचा विकेट आहे. हो, परत एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला खेळून काढला फटका. चेंडू हवेत आहे. दादा गायकवाड थोडं लांब. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला पूर्णपणे इथे शेवटपर्यंत पाहिला आणि त्याला फक्त दिशा देण्याचं काम इथे राहुलने केलं. आक्रमक फलंदाजी राहुलच्या बॅटमधनं 6 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवलेत. आकाशच्या विरोधात या ओव्हरमध्ये 1 चौकार इथे खेचला. परत एकदा दुसरा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. इथे फलंदाज बाद. या दोन्ही कॅप्टन नोंद घ्या. जर झाडाला लागून चेंडू हातात आला तर तो फलंदाज नॉट आउट असणार आहे. झाडाला लागून तुम्ही कॅच पकडला तर फलंदाज नॉट आउट असणार आहे. भिंतीच्या पलीकडे गेला तर चेंडू इथे 1 धाव डिक्लेअर आहे. ते खांबाला जर डायरेक्ट लागला तर 6 धावा आहेत. जर टप्पा खात चेंडू लागला खांबाला पोलला लागला तर पळून धावा पूर्ण करायचे. पण डायरेक्ट लागला तर षटकार आहे. आकाश परत एकदा नोंद घ्या. लेग साईडला 3 पोल आहेत. त्याला डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आहे. टप्पा खाऊन जर लागला तर तुम्हाला पळून धावा पूर्ण करायचे आहेत. झाडाला लागून जर झेल धरला तर फलंदाज नॉट आउट असणार आहे. पळून धावा पूर्ण करायचे आहेत. अल्पेश न्यू फलंदाज मैदानाच्या आत. 22 धावा धावफलकावरती 2 षटकानंतर इथे कमबॅक करून दिले आकाशने. मला वाटतं मातीचा विकेट बघून खूप खुश झाला असेल कारण की पुणे जिल्ह्यामध्ये मातीचा विकेट भेटत नाहीये. गोलंदाजाला अक्षरशः सिमेंट विकेट आणि टर्फ विकेटचा इथे सामना करावा लागतो. पण आज मातीचं विकेट बघून थोडीशी तर मदत आहे कारण की सध्याला फलंदाज एवढे फॉर्म मध्ये आहेत. किती बी चांगला गोलंदाज असेल तर त्याला 10 ते 12 धावा इथे बनवायचा प्रयत्न असणार. दादा गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. हो, परत एकदा इथं फिंगर रोल करताना पाहायला भेटतो दादा.
JPL पण तुम्ही या खेळाडूचा खेळ पाहिला असेल, मृत्युंजय देखील पाहिला असेल, पण या वर्षी जर पाहायला गेलं तर थोडंसं क्रिकेटपासून लाभ आहे दादा. पण जेव्हा त्याला वेळ भेटेल तर दादा इथं आपल्या एरियाकडनं खेळताना पाहायला भेटतो किंवा मृत्युंजय संघाकडनं. आज परत एकदा एरियासाठी आलाय. हो, परत एकदा इथं पावलाचा वापर करताना पाहायला भेटतो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, तिथे खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत एकदा इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती भर पडताना पाहायला भेटतो. छोटीशी हलकीशी बढत इथे भेटायला पाहायला भेटतो. 23 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. 17 पहिल्या ओव्हरमध्ये झाले होते, नंतर 5, 22 या ओव्हरमध्ये एक. परत एकदा इथे स्विंग अँड मिस असं म्हणता येईल. आडव्या बॅटीने परत एकदा खेळायचं. दोन्ही टीमला DRS आहे, एक एक DRS आहे. तुम्ही DRS घेऊ शकतात, एक इनिंग मध्ये एक DRS. रिओ फलंदाजी करणाऱ्या टीमचा होता का? अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू डॉट. आता फलंदाजी करणारा संघ त्यांना DRSचा वापर करता येणार नाही. एकच DRS होता, इथे DRS त्यांनी गमावलेला आहे. डॉट चेंडू आहे. हो, परत एकदा स्लाइस करताना पाहायला भेटतो पॉटच्या दिशेने. तिथं एक धाव. उमेश आता स्ट्राईक वरती. उमेशला तुम्ही पाहिलं असाल ना, देवरोडच्या मैदानावरती लांब लांब षटकार या फलंदाजाने खेळलं होतं. तो थोडंसं वेट जास्त होता फलंदाजा, पण मला वाटतं का खूप फिटनेसवरती लक्ष दिलं होतं. आणि 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू. परत एकदा उमेश मामले रिवर्स खेळलाय. आकाश तिथं आहे, एक धाव इथं खेळताना पाहायला भेटतो. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न, सिंगल च्या नंतर कॉल दिला होता दुसऱ्याचा. इथे फिकी परत एकदा खराब. साच बाज और ये ताज, 3 धावा इथं पूर्ण करताना पाहायला भेटतो फलंदाज. इथे एक धाव होती, दादाने प्रयत्न केला होता डायरेक्ट हिटचा. डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, पण इथे डायरेक्ट हिट झाला नाही. अगदी वेगाने चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेलाय. 1 रन शॉट. विकेटवरनं पळालेत का? मातीचं विकेट आहे, विकेटवरनं जर पळाले तर 1 धाव शॉट आहे. हे देखील नोंद घ्या, विकेटवरनं तुम्ही पळायचं नाही. जर विकेटवरनं फलंदाज पळाला तर 1 धाव शॉट असणार आहे. मातीचा विकेट आहे, त्यामुळे पंचांनी इथं दंडकारमित कारवाई करताना पाहिलं. चेंडू हवेत. चेतन डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज इथे होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. राहुलने जशी सुरुवात केली होती तसं इथं मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी आतापर्यंत तशी सुरुवात आतापर्यंत ठेवली नाहीये, कारण की राहुल बाद झाल्यानंतर अल्पेश देखील काय करताना आला. अल्पेश देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे बाद होताना पाहिला. मुकेश चौधरी न्यू बॅटर मैदानाच्या आत. बघा, दोन्ही बॅटर मला वाटतं यांचे स्पोर्ट्सचे दुकान आहेत. एक SS ब्लास्टर मुकेश चौधरीचे जे नॉन स्ट्राईक वरते, आणि उमेश अंबिका. म्हणजे दोन्ही इथं पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही बॅट्स इथं प्रसिद्ध आहेत. खेळाडू भरपूर खेळाडू त्यांच्या बॅटनी खेळताना पाहिलं, पण आज स्वतः इथे दोन्ही खेळाडू खेळताना पाहिलं होतं. उमेश गोलंदाजी मार्क वरती. आकाश हो हो हो, परत एकदा काय इथं चेंडू फिरताना पाहायला भेटतोय. फिंगर रोल मैदानाच्या आत अगदी बोटांचा वापर करताना पाहिलं. आकाश उत्तेकर फलंदाज जागेवरतीच उभा राहिलाय. हा आहे मातीचा खेळ. इथं माती. परत एकदा उसळी घेणारा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. इथे
बॉल पुढं धरलं का ते बघायचं. ओके ठीक आहे. इथे फलंदाज आउट असेल. इष्टमच्या पाठीमाग इथे विकेट किपरने इथे चेंडू अडवलेला आहे. साइड अँगलच्या कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे चेक केलेलं आहे. दोन कॅमेऱ्याच्या साह्याने हे पूर्ण शहानिशा करूनच फलंदाज इथे बाद झालेला आहे. पण अंपायरचा इशारा येतोय. सुनील मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. लॉंगॉनला तिथे डीप मध्ये खेळाडू आहे. तोपर्यंत तिथे एक धाव प्राप्त होताना पाहिजे. लॉंग ऑफ आणि लॉंग आउट हे दोन एवढे वेगळे खेळाडू पळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण की फिटनेस वरती दोघांचं देखील खूप लक्ष असतं. आणि आकाश हे वाऱ्याच्या वेगाने आपल्याला नेहमीच पळताना पाहिलं. त्याच्या दिशेने जर चेंडू आला तर तुम्हाला नक्कीच जॉन टी रॉडची आठवण करून देणार तो खेळाडू आहे. ओपन डाऊन साईडला फटका खेळा. डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव इथं आतापर्यंत घेतली मुकेश चौधरीने. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न होणार आहे. दोन्ही खेळाडू आपला क्रीजमध्ये इथं थांबताना पाहिलं. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊन देखील इथे धावसंख्या थांबवलेली आहेत. गोलंदाजाचं देखील कौतुक करणे गरजेचे आहे. आकाश उत्तेकर परत एकदा खेळून काढला. फटका लॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेला. डीप मध्ये खेळाडू आहे. तोपर्यंत एका धावाने स्कोर कार्ड वरती भर पडताना पाहिलं. 29 धावा. षटक संपले ते 4 षटकानंतर 29 धावा धावफलकावरती. आकाश उत्तेकर 2 षटकामध्ये धावा खर्च केले ते 8 धावा. 2 फलंदाज तंबूच्या आसरात इथं परतवलं देखील यश पाहायला भेटले त्यांना. 2 फलंदाज बाद झालेत आणि मला वाटतं त्यामुळेच इथं रणगती थांबताना पाहायला भेटत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दादा. बॉलरचं नाव अरुण. अरुण गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू इथे स्क्वेअर मारा होतोय. वाईट इथे अंपायरचा कॉल येतोय. 30 धावा धावफलकावरती. मागच्या 3 ओव्हर मध्ये इथे दादा, आकाश आणि या 2 गोलंदाजांनी दोन्ही बॅटरला कमी धावाच्या आत थांबवण्याचा प्रयत्न केला. बांधून ठेवलाय. परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटीची काढा लागून दरम्यानच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. सिंगल इथे घेतली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न कुठला होत नाही. 31 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 आले होते. त्याच्यानंतर आकाशने फक्त 5 धावा खर्च केलेत. नंतर दादा आला. दादाने देखील कमी धावा खर्च केलेत. परत आकाशने 3 धावा खर्च केलेत. त्यावरच कारण इथं अंबिका संघ थोडं असं अडचणी इथे त्याला पाहायला भेटतो. स्टेअर केला ऑफ साईडला. इथे डेंजर झोन मध्ये फलंदाज. फेकी थोडीशी लेट. तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण करताना पाहायला भेटतो. 33 धावा धावफलकावरती.
33 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. शेवटचे 4 चेंडूवरती मोठे हल्ले करणे गरजेचे, कारण की स्लॉग ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला एक तरी मोठा फटका मारणं गरजेचं आहे, कारण की 40 धावाच्या पूर्ण पुढे जाण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. ओहो, परत एकदा हाफ वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. फलंदाजाचा बॅटचा फेस ओपन करण्याच्या पहिलेच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पावलाय. शेवटचे 3 चेंडू. परत एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. सुनीलने इथं कॉल दिला, सॅक्रिफाईस विकेट होईल का? इथे मुकेश चौधरी होतोय बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. अंगात ओहो, पुढे जाऊन इथे फटका सजवला आलाय सरळ सीमारेषा पार. सुनीलच्या बॅट मधून येतोय षटकार. पुढे सरसवत एक फटका खेळला होता, अगदी हाफ ट्रॅकर होता. पुढे आल्यानंतर आरोग्य चेंडू इथं हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता. समोरचा चेंडू फक्त फेस ओपन केला आणि चेंडू इथं फेकून दिला आला तसा. इथं धावा मिळतील 6. 39 धावा धावफलकावरती, 4 फलंदाज बाद. रिव्हर्स खेळलाय तिथं, फुल टॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू. इथे जातोय सीमारेषा पार. लास्ट 2 ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केलेत अरुण यांनी या गोलंदाजांनी. 43 धावा धावफलकावरती, 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 5 षटकानंतर जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठला करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे ते पर्वती 11 पुणे हा संघ. इन ऍक्शन मध्ये तुम्हाला दिसणार दुसऱ्या इनिंग मध्ये आकाश काळे, दादा गायकवाड, क्रेझी बॉयज आणि इशिका कॅप्टन इथं यायचं. नाणी फिकीचं कल करू आपण. टॉस करायचंय. इशिका 11 आणि क्रेझी बॉयज. याच्यानंतरचा होणारा सामना इशिका 11 आणि क्रेझी बॉयज.
44 धावांचा पाठला करताना मैदानाच्या आत इथे 2 बॅटर येताना पाहायला भेटतात. दादा गायकवाड स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आकाश काळे, गोलंदाजी मार्क वरती अमित. पहिला चेंडू इथं डावकर गोलंदाजी करताना पाहायला भेटतो. अक्षरशः इथे ऑफसाईडची लाईट धरून इथं बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता आणि वेल्लेफ देखील केलं होतं दादाला वाटलं की चेंडू वाईट असेल, पण इथं चेंडू डॉट येताना पाहायला होतोय. परत एकदा बॅटवरती चेंडू येतोय. मिडॉनला खेळाडू अवेलेबल आहे. इथं चेंडू परत एकदा दुसरा डॉट. दोन चेंडू डॉट. दादाच्या सदरा दादाला पहिल्या षटकामध्ये थांबवलेलं आहे गोलंदाजांनी. सबमरीन डिलिव्हरी. इथे पण अंपायर कॉल येतोय. चेंडू आहे वाईट. कशाबद्दल आहे? वाईट. इथे रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहिलं. फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी आतनं बाहेर जाताना पाहायला भेटतोय. DRSचा वापर केला होता इथे संगनायक सुनीलने. इथे चेंडू येतो डॉट. 3 चेंडू डॉट. बिगेट. इथे खेळाडू तिथं कुठला आहे अवेलेबल आहे. अगदी सरळ बॅटली खेळायला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. दादा गायकवाडच्या बॅट बनतोय. चौथ्या चेंडूवरती पहिला षटकार. दादा गायकवाडला तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या शांत ठेवू शकणार नाही, कारण की दादाची बॅट हे नेहमी तुम्हाला तडपताना पाहायला भेटणार आहे. रनची भूक आहे. पुण्यातला रन मशीन आहे, पर्वतीचं देखील रन मशीन आहे, तोच दादा गायकवाड. स्ट्राईक वरती आडवत एकदा आडवा बॅटिंग इथे खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर इथं स्विंग अँड मिस. इथं विकेट किपरच्या हातात जाताना पाहायला भेटतोय. चेंडू येतो डॉट. 5 चेंडू मध्ये 6 धावा. पॉवर प्लेचा मैदानाच्या षटक सुरू आहे पहिला. अमित गोलंदाजी मार्क वरती. अमितचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. डावखोर गोलंदाज आहे. पूर्णपणे अँगलचा वापर करताना पाहायला होतो. चेंडू हवेत. अंग डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. अगदी 30 सर्कलच्या थोडासा बाहेर जाऊन कॅच पकडलाय. इथे दादा गायकवाडचा खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक लागतो तो पर्वती 11ला पहिला. दादा गायकवाड 44 धावांचा पाठला करताना इथे दादा बाद झालाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आत कोण येणार? आकाश जो इनफॉर्म आहे यावर्षी चांगला त्याने परफॉर्मन्स केलेला मृत्युंजय संघाकडनं, तो देखील मैदानाच्या आत उपलब्ध आहे. तो नॉन स्ट्राईक वरती होता. आतापर्यंत तो स्ट्राईक वरती आला नाही. त्याचे देखील तुम्हाला फटकेबाजी या मैदानावरती पाहायला भेटणार आहे, कारण की क्लासिकल फटकेबाजी दररोज पर्वतीच्या मैदानावरती सराव करताना पाहायला भेटतो. तो देखील खेळाडू अमित. फलंदाज कोण आहे? गणेश मैदानाच्या आत. संकटमोचक, विघ्नहर्ता, पाळणहार मैदानाच्या आत गणेश इथं फलंदाजी करण्यासाठी इथं 3ऱ्या क्रमांकाला आले. फलंदाजी करण्यासाठी पाहूया आकाश सोबत इथं किती धावांची पार्टनरशिप करतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश. वेगवान गोलंदाज आहे. अगदी हाईट छोटी आहे, पण वेगाने हा चेंडू टाकण्यास इथं माहीर आहे. आपण पाहिलं असेल या देखील खेळाडूला अगदी छोट्या रनअपवरनं पूर्णपणे कंदाचा वापर करताना पाहायला भेटतो. तोच मंगेश गोलंदाजी मार्क वरती.
पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा अगदी वाईड यॉर्कर. आकाशला देखील फलंदाज चेंडू कळाला नाही, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. इथं चेंडू येतो डॉट. अंबिका प्रथम इथे खेळताना पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा बनवले होते. पहिला स्टार्ट सुंदर दिला होता राहुलने, पण त्याच्यानंतर इथं सुनील खूप लेट आला होता. त्याच्यानंतर 10 धावा त्यांनी शेवटच्या 2 बॉलवरती बनवलेत. पण तेच आत्मविश्वास घेऊन, तोच इथे कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आत गोलंदाज उतरलेत. पहिल्या षटकामध्ये अमितने फक्त 6 धावा खर्च केलेत. त्याच्यानंतर मंगेश जो सिनियर खेळाडू या टीमचा, त्याने देखील आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत. आणि समोर आकाश काळे यंग खेळाडू आहे. स्वैर मारा मैदानाच्या आत इथं पण दंडित करताना पाहायला भेटतंय. तर चेंडू टाकल्यानंतर सुनील थोडासा नाराज झाला होता, कारण की असं वाटत होतं खूप लाईनच्या पलीकडे चेंडू गेला होता. 7 धावा धावफलकावरती आकाश परत एकदा. परत एकदा कोलर चेंडू आता अगदी खेळून काढलाय, खोदून काढलाय चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. आकाशच्या बॅट बदल होतोय. चौकार 4 धावा. इथे पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला मिळाला. 30 सर्कल मध्ये इथे 9 खेळाडू आहेत. 2 खेळाडू 30 सर्कल बाहेर मध्ये उपलब्ध आहे, पण इथे पूर्णपणे 30 सर्कल फोडायचं काम करतो सध्याला आकाश. आत्मविश्वास पहा या फलंदाचा. जसा चौकार आला तर एक्स्ट्रा कवसला इथे फटका सजवताना पाहायला भेटतोय. आकाश दाखव गोलंदाजाला. आकाश इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 17 धावा धाव फलकावरती. मी तुम्हाला नेहमीच म्हणलं, आकाश एकदम प्रोफेशनल क्रिकेटर, म्हणजे ते लेदर क्रिकेटमध्ये जे कोच इथं सर्वांना सांगत असतात की शॉट शिकवतात असतात, ते प्रॉपर इथं तुम्हाला शॉट सिलेक्शन त्याच्याकडनं पाहायला भेटणार आहे. हो, परत एकदा इथे फ्लायटेड डिलिव्हरी होती. अगदी चेंडू पडल्यानंतर चेंज ऑफ पेस इथे शरीर मारा होताना पाहायला भेटतो. शॉट ऑफ द डे असं बनता येईल, जे कवचला षटकार खेचला होता. या स्पर्धेमध्ये 2 दिवस झाले स्पर्धेमध्ये आतापर्यंत असा कोणी शॉट मारला नव्हता. पण हे प्रोफेशनल खेळाडू आहेत, जे तुम्ही शॉट कधी बघितलं नसेल ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे आज. इशिका 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आकाश जर डायरेक्ट पिचच्या बाहेर पडला तर नो आहे, लाईनच्या पलीकडे पडलं तर नसेल. नाही नो. व्हाईट बॉल. जर पिचच्या डायरेक्ट बाहेर पडला तर नो बॉल आहे. अठरा धावा धाव फलकावरती. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला इथे आकाश डेंजर झोन मध्ये होते. इथे ओव्हरची समाप्ती होताना पाहिलं होतं. 2 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 19 धावा. 1 फलंदाज बाद. 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केले होते आम्ही, ते पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा इथे वसूल करताना पाहायला भेटतो तो आकाश काळे. अठरा चेंडूमध्ये 25 धावांची गरज. अठरा चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 19 धावा झालेत 2 षटकामध्ये. परत एकदा बॅटीची काढा. इथे एक टप्पा खेळत विकेट किपरच्या हातातून जाता त्याला पाहायला भेटते. डावखोर गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क पडते. तसं हलकंसं टच इथं होताना पाहायला भेटते. ॲक्सल पासून इथं फिगर रोल करताना पाहायला भेटत. लास्ट मोमेंट वरती चेंडू इथं रिलीज करताना पाहायला भेटतो गोलंदाज.
व परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, इथं पडल्यानंतर उसळी घेताना एकदम ऑफसाईडच्या वाईटच्या बाहेर चेंडू जातोय. अंपायरचा इशारा येतोय, हा चेंडू वाईट आहे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव इथं वाढताना पाहायला भेटते ते पर्वती या संघाकडनं. परत एकदा फटका सजवला आहे. इथे समोरच्या दिशेने दोन खेळाडूंच्या मनातून चेंडू जातोय सीमारेषा पार. आकाशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार दिमागदार चौकार. 4 धावा, 24 धावा धावफलकावरती. 16 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 16 गेंदे और 20 रन की जरूरत जीतने के लिए. अब तक देखा जाए तो पहले इनिंग में लग रहा था कि बड़े रन बना पाएंगे अंबिका 11, उसके बाद आकाश उत्तेकर ने यहाँ पर अच्छी गेंदबाजी की थी, वापस अपने टीम को वापसी दिलाते हुए वही आत्मविश्वास लेकर बल्लेबाजी करने के लिए उतरे थे दादा ने यहाँ पर थोड़ा सा निराश किया था. 5 गेंद का सामना किया, 6 गेंद का सामना किया, एक 6 लगा. उसके बाद वो डगआउट में यहाँ पर वापसी करते हुए उसके बाद आकाश स्ट्राइक पर आए. आकाश ने अच्छी बल्लेबाजी करके अपने टीम को अब तक मजबूती तो यहाँ पर दिलाते हुए मजबूत स्थिति में यहाँ पर फिलहाल में यहाँ पर है पर्वती 11 टीम. और फिर से एक बार वाइट बॉल, DRS का वापर यहाँ पर करते हुए टीम. डॉट फेल डिलीवरी. इथे सिंगल प्राप्त करताना पायलट ऑफ पॉइंटच्या दिशेने इथे एक सिंगल आली. मागच्या बॉलवरती फलंदाज थोडासा शफल झाला होता आणि अँगलने थोडासा चेंडू आतनं बाहेर जाताना पाहायला भेटलं, त्यामुळे इथं फेल डिलिव्हरी दिली. 4 शेवटचे एक चेंडू, 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. परत एकदा इथे वेल लेफ्ट केलेलं आहे आकाश काळे. चेंडू येतो डॉट. 12 चेंडू मध्ये इथे 17 धावांची गरज. षटक संपले ते 3 षटकानंतर 27 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. इथे नायगावचा नायक आपला स्कोअर लेखला इथं चांगलं काम करताना पाहायला भेटत. अगदी छायाचित्र चिपताना पाहायला भेटत. त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये नायगावकर इथे देखील आलेत, भांडुपकर देखील आलेत, कल्याणकर देखील आलेत. सर्व इथे मुंबईचे कॅमेरामॅन पूर्ण टीम इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व हे मॅच कॅच करताना पाहायला भेटत. SSS याच्यावरती पूर्णपणे तुम्ही लाईव्ह मॅच पाहणार आहेत ही स्पर्धा. आणि आता सध्याला आमच्या ऑपरेटरने देखील त्यांना फोकस केलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती अमित. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. परत एकदा इथे स्वेअर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू येतोय वाईट. इथे DRS चा वापर करताना पाहायला भेटतोय. तो DRS कॉल आहे का बॉलिंग करणाऱ्या टीमचा?
रिव्ह अँड सक्सेसफुल, चेंडू वाईट आहे. इथे आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला DRS चा वापर करता येणार नाही. एक DRS दिला होता त्यांना, इथे अनसक्सेसफुल झालेलं आहे. आता जे काय निर्णय असेल ते अंपायर वरती उपलब्ध असणार आहे. 6व्या मैदानात अमित. हो, परत एकदा इथे चेंडू फिरताना पाहायला भेटतोय. आकाश थोडासा नाराज. आकाश अनुभवी फलंदाज आहे, स्ट्राईक वरती जास्त त्याला देखील वरती खेळणं गरजेचं आहे. इथे चेंडू येतोय डॉट. 11 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. परत एकदा शरीर मारा होताना पाहायला भेटतोय. एक चिकी सिंगल असं म्हणता येईल. अगदी वेगाने खेळपट्टीवरती वेग दाखवताना पाहायला भेटतो फलंदाज. इथे चेंडू येतोय एक सिंगल. 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. डिसिजन काय आताच? 1 रन ना. ओके, 1 रन. स्क्वेअर मारा. वाईट चेंडू. थोडंसं टेक्निकल इश्यू नंतर परत एकदा आपण जुळताना पाहायला भेटत लाईव्हच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 10 चेंडूचा सामना इथं बाकी आहेत. 10 चेंडू अजून देखील बाकी आहेत. हो, परत एकदा लाईन लेन थोडीशी भरकटताना पाहायला भेटते. चेंडू येतो वाईट. 31 धावा धावफलकावरती. परत एकदा स्टेअर करताना पाहायला भेटतो. एकदम खोदून काढताना पाहायला भेटतो ओव्हरमध्ये. इथे आतापर्यंत थोडंसं स्क्वेअर बारा झाले. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव इथं खर्च करताना पाहायला भेटतो अमित. पण सध्याला त्यांनी 3 चेंडू हे चांगले हाताळलेत. 2 चेंडू डॉट टाकले होते. एक लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आली, पण तो देखील इथं चेंडू डॉट आला होता. बॅटची आणि बॉलची संपर्क झाला होता, पण तिसरा चेंडू देखील खोलवर पद्धत चेंडू होता. हाफ ट्रॅकर. परत एकदा ऑन साईडला फटका खेळलाय. तिथं डीप मध्ये खेळाडू आहे. इथे आकाश स्ट्राईक वरती आता पाहायला भेटतो. 33 धावा धावफलकावरती. 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज.
ओहो बिगेट केलाय चेंडू हवेत मंगेशच्या डोक्यावरनं चेंडू राहतोय सीमारेषा पार ऐन मोक्याच्या क्षणी खेचलेला हा षटकार इथे मॅचची हवा काढून देणारा हा फटका होता गणेशच्या बॅटमधनं हा येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरनं समोर खेळलेला सुरेख फटका आता जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज 7 मध्ये 10 ची गरज होती 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज सहा चेंडूमध्ये 4 धावांची गरज 40 झालेत उमेश गोलंदाजी मार्क वरती कवसला खेळलाय फटका मॅच इथे विनिंग शॉट खेळतोय आकाश काळे नॉट आउट परततोय मैदानाच्या आत पहिलं इथे विजय होतोय या हाफ मधनं या पोल मधनं इथे पर्वती 11 चला इशिका 11 आपण मैदानाच्या आत जायचं इशिका 11 लगेच जायचं मैदानाच्या आत कुठलाही वेळ वाया न घालवता आपण मैदानाच्या आत जायचं